बांगलादेशच्या इतिहासातील सर्वात धक्कादायक पान लिहिलं गेलंय। ढाका येथील इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवता विरोधी गुन्ह्यामध्ये दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाच ट्रिब्युनल शेख हसीना यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्थापन केला होता। आता प्रश्न एकच आहे, भारतात आश्रय घेतलेल्या हसीनांना बांगलादेश परत नेणार कसं? आणि या निर्णयानंतर दक्षिण आशियाचं राजकारण कोणत्या दिशेने जाईल? आज आपण संपूर्ण घटनाक्रम समजून घेणार आहोत। हसीनांचा राजकीय उदय, त्यांची सत्तेवरील पोलादी पकड, शेख हसीनांविरोधातील जनआंदोलन आणि त्यांच्या सरकारचा पाडाव, आणि युनिस यांच्या नेतृत्वातील हंगामी सरकार, आणि आता शेख हसीना यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा, हा सगळा घटनाक्रम आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी विहंग ठाकूर। शेख हसीनांसारख्या 3 वेळा पंतप्रधान राहिलेल्या नेत्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात येते। ही फक्त एक न्यायालयीन शिक्षा नाही, तर बांगलादेशच्या राजकीय इतिहासातील सर्वात धक्कादायक घटना मानली जाते। बांगलादेशमध्ये सरकारविरुद्ध उफाळलेल्या जनक्षोभावेळी करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेवरून शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धचा खटला दाखल करण्यात आला होता। सन 2024च्या जुलै महिन्यात सरकारविरोधात मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं। 2 महिने चाललेल्या या आंदोलनादरम्यान 1400 नागरिकांची हत्या झाली, तर जवळपास 25,000 जखमी झाले होते, अशी माहिती मुख्य वकील ताजुल इस्लाम यांनी न्यायालयात सुनावणीवेळी दिली। या खटल्यात शेख हसीना यांना दोषी ठरवत बांगलादेशमधील ICT न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली। शेख हसीना सध्या भारतात राहत असून त्यांच्या अनुपस्थितच त्यांच्या विरुद्ध हा खटला चालवण्यात आला। 453 पानांच्या निर्णयाचे वाचन करण्यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मर्तुजा मजुमदार यांनी हा निर्णय 6 भागांमध्ये सुनावणी केला जाईल असं सांगितलं होतं। बांगलादेशमधील टेलिव्हिजनवर या निकालाच्या सुनावणीचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं। आता या निर्णयाचे प्रमुख अर्थ आपण समजून घेऊ। दक्षिण आशियात अगदी अलीकडच्या काळात माजी पंतप्रधानाला फाशीची शिक्षा देण्यात आल्याची ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे। बांगलादेशात दशकभर दडपले गेलेल्या BNP पक्षाला याचा थेट राजकीय फायदा मिळेल अशी चर्चा आहे। शेख हसीनांच्या काळात कट्टरवादी जमाते इस्लामी सारख्या पक्षांवर बंदी घालण्यात आली होती। या भारतविरोधी कट्टरवादी संघटनांना त्यामुळे मोकळं रान मिळणार आहे, कारण युनिस सरकारचं या कट्टरवाद्यांविरोधात सॉफ्ट धोरण आहे। डॉक्टर युनिस यांच्या अंतरिम सरकारने शेख हसीना आणि त्यांचा पक्ष अवामी लीग विरोधात कठोर पावलं उचललेली दिसतात। या निर्णयामागे लष्कराची अप्रत्यक्ष मान्यता असल्याचं अनेक विश्लेषकांचं म्हणणं आहे। आता जाणून घेऊयात शेख हसीनांचा राजकीय ग्राफ कसा राहिला तो। तर शेख हसीना या बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या। 1975 मध्ये झालेल्या लष्करी बंडखोरीत त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची निर्दयीपणे हत्या झाली। आई, भाऊ आणि जवळचे नातेवाईक यांना घरीच गोळ्या घालण्यात आल्या। त्यावेळी हसीना परदेशात असल्यामुळे त्या वाचल्या। या दुःखद आणि भयावह प्रसंगानं त्यांचा स्वभाव कठोर आणि धाडसी बनला। 2008 पासून शेख हसीनांनी बांगलादेशात मोठ्या प्रमाणात विकासाची गती वाढवली। पायाभूत सुविधा, IT सेक्टर, ग्रामीण वीज आणि शिक्षण या सर्व क्षेत्रात बांगलादेशनं वेगानं प्रगती केली। पण दुसऱ्या बाजूला विरोधकांवर कडक कारवाई, माध्यमांवरील दबाव, विरोधी पक्ष नेत्यांची मोठ्या प्रमाणात झालेली अटक आणि डिजिटल सिक्युरिटी ॲक्ट सारख्या कठोर कायद्यांमुळे शेख हसीनांच्या कार्यकाळात लोकशाही कमकुवत होत असल्याची टीका विरोधकांकडून सातत्यानं करण्यात आली। शेख हसीना विरुद्ध खालिदा जिया बांगलादेशच्या राजकारणातले 2 ध्रुव म्हणून ओळखले जातात। अवामी लीगच्या शेख हसीना आणि BNPच्या खालिदा जिया यांच्यातील संघर्ष इतका तीव्र आहे की त्याला अनेकदा 2 बेगममधील लढत असंही संबोधलं गेलं। खालिदा जिया 2दा बांगलादेशच्या पंतप्रधान राहिल्या, पण नंतर भ्रष्टाचार आणि निवडणुकीतील गैरव्यवहार आणि आर्थिक अपहार या प्रकरणामुळे त्यांचा राजकीय प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला। दुसरीकडे शेख हसीना दीर्घकाळ सत्तेत राहिल्याने त्यांची प्रशासनावरील पकड मजबूत राहिली, पण 2024च्या विद्यार्थी आंदोलनाने त्यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला। त्यामुळे डॉक्टर युनिस यांचं काळजीवाहू सरकार सत्तेत आलं। त्यात मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यातील आरोप ठेवत शेख हसीनांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली। त्यामुळे BNP पक्षाला अचानक बळ मिळालंय। BNP पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलाय आणि हसीना युग संपत आहे का असा प्रश्नही सार्वजनिकरित्या चर्चेत आला। या दोन्ही पक्षांकडे आपापले निष्ठावान मतदार आहेत।
त्यामुळे बांगलादेशची वाटचाल ही अराजकतेकडे होते की काय अशी भीती व्यक्त होते। बांगलादेशातल्या या राजकीय भूकंपाचा थेट परिणाम भारतावरही होणारच। शेख हसीना या भारताच्या शेजारी राष्ट्राच्या सर्वाधिक विश्वासू पंतप्रधान म्हणून ओळखल्या जात होत्या। सीमा सुरक्षा असो, अतिरेक्यांवर कारवाई, नदी जलबंधारे तसेच बंगालच्या उपसागरातील सामरिक सहकार्य या सर्व मुद्द्यांवर दिल्ली ढाका संबंध त्यांच्या काळात अधिक मजबूत झाले। आता प्रश्न असा आहे, डॉक्टर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकार अमेरिकेच्या पाठिंब्याने स्थापन झाले। त्यामुळे डॉक्टर युनूस यांच्या काळजीवाहू सरकारबाबत भारताची काय भूमिका असेल हे तितकंच महत्त्वाचं आहे। तर दुसरा प्रश्न असा आहे, भारत हसीनांचं प्रत्यार्पण करेल का? तर त्याचं उत्तर नक्कीच नाही असं आहे। पण युनूस सरकारच्या काळात बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांवरील मृत्यूदंडाचा निकाल हा दक्षिण आशियातील भूराजकीय स्थितीवर काय परिणाम करतो हे पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल। तर हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।